धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रयत्नातून संत सावतामाळी मार्केट जागेवर 10 कोटी रुपयातून महिलांसाठी मॉल उभारणार. दुकाने ओटे तोडण्यास सुरुवात, तर दुकानदार व्यापाऱ्यांकडून पुनर्वसन करण्याची मागणी. याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील 80 फुटी रोड लगत असलेल्या जुने अस्तित्वात असलेले संत सावतामाळी मार्केट असून या मार्केटची स्थापना 1967 साली करण्यात आली होती. या माध्यमातून संत सावतामाळी मार्केटच्या माध्यमातून 28 दुकाने नगरपालिकेने बांधून दिले होते, ओटे देखील बांधून दिले होते. तर सदरचे हे दुकाने व ओटे स्ट्रक्चर ऑडिटनुसार पडायच्या स्थितीत असल्याने सदर दुकाने 28 दुकाने व येथील ओटे पाडण्याची सुरुवात आजपासून करण्यात आली. तर या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून त्यांनी 10 कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले असून धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी फक्त महिलांसाठीच या ठिकाणी महिला मॉल उभारण्यात येणार असून त्याचं सुरुवात आजपासून या ठिकाणी करण्यात आली. तर या येथील दुकानदार यांनी अगोदर संत सावतामाळी मार्केट हे पाडण्या अगोदर आमचे पुनर्वसन करण्यात यावे अशी देखील मागणी या ठिकाणी केली आहे. तर याबाबत अधिक माहिती मनपा कार्यकारी अभियंता प्रदीप चव्हाण यांनी दिली. कार्यकारी अभियंता धुळे महानगरपालिका धुळे प्रदीप चव्हाण याने आपण 80 फुटी रस्त्यालगत आपले जुने अस्तित्वातील संत सावतामाळी मार्केट होतं. या ठिकाणी एकूण 28 दुकानं बांधलेले होते यापूर्वी नगरपालिकेने 1967 साली, आणि या ठिकाणी काही ओपन ओटेसुद्धा बांधलेले आहेत. तर या ठिकाणी माननीय आमदार श्री अनुप अग्रवाल यांच्या प्रयत्नातून शासनाने 10 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तर त्या निधीतून आपण 100% निधी मिळाला आहे आपल्याला धुळे महानगरपालिकेला. त्या निधीतून आपण या ठिकाणी एक मॉल बांधतोय. तो मॉल फक्त महिलांसाठी असणार आहे. तर या ठिकाणी जो मॉल बांधणार आहे त्यासाठी आपण हे जे अस्तित्वातील मार्केट आहे हे आपण आता पाडायला आपण सुरुवात केलेली आहे. तर इथल्या दुकानदारांनी आता एक 4-5 दिवसाची मुदत मागितलेली आहे आम्हाला. त्यानुसार आता आम्ही आता ज्या आहे ते आम्ही सगळं पाडतो आहे. तर स्ट्रक्चरल ऑडिटही केलं होतं आम्ही. स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही हे दुकानं आहे ही पाडायच्या स्थितीत आहेत याबाबत अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आम्ही हे मार्केट आता पाडायला हाती घेतलं आहे. हे बघा, धुळे महानगरपालिकेची तर चाललेली हुकुमशाही व दादागिरी. इथे आम्ही 50-50 वर्षापासून व्यवसाय करतोय. आम्हाला कुठलीही पूर्वसूचना देत नाही, कुठल्याही प्रकारची नोटीस देत नाही, कुठल्याही प्रकारचा कागद देत नाही. आम्ही त्यांच्याकडनं वारंवार कागदाची मागणी करतो की आमचा करार कधी संपलेला आहे, आमची मुदत कुठपर्यंत आहे. या प्रकारचा कुठलाही पाठपुरावा न करता फक्त दडपशाही पद्धतीने येऊन डायरेक्ट JCBने आज अधिकाराच्या नावाखाली व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम चाललं आहे. इथं व्यापारी गोरगरीब लोक पोट भरतात, त्यांचा कुठलाही पुनर्वसनाचा विषय नाही, काही नाही. फक्त येऊन दडपशाही करून डायरेक्ट फोडणं चालू करून दिलेलं आहे. आणि बाकीचे बाहेरचे ओटेवाले त्यांना टाक्याच खाली करून द्या. आज 50-50 वर्षापासून आम्ही तर व्यवसाय करतोय. महापालिकेला सगळ्या प्रकारचे टॅक्स भरतोय. आम्ही महापालिकेचं 2026पर्यंतचं भाडंसुद्धा आता केलेलं आहे. सर्व प्रकारचे टॅक्स भरलेले आहे. आमच्याकडे कुठल्याही प्रकारची थक बाकी नाही, काहीच नाही. तरीसुद्धा हे दडपशाही पद्धतीने अशा पद्धतीने काढताय. मुख्यमंत्री महोदयापर्यंत ही गोष्ट गेलीच पाहिजे. चालू यांचं 31/5/2026 आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरलेला आहे आणि आम्हाला मध्येच कसं काय काढू शकतायत. रोज येतात आम्हाला आमच्यासमोर गाड्या आणतात, फिरवतात. आम्हाला मानसिक टेन्शन देऊ राहिले की जेणेकरून आम्ही आम्हाला सांगितलं 10 तारखेपर्यंत तुमच्या दुकानं खाली करून घ्या. आम्ही गरीब जनतेने कुठं जायचं? जनतेच्या हितासाठी राहते का जनतेला मारण्यासाठी राहते? अनुपजी अग्रवाल हे कोण आहेत? हे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहे. महापालिकेने काही त्रास दिला तर लोकप्रतिनिधी आमच्या पाठीमागून उभा राहायला पाहिजे का? लोकप्रतिनिधी त्यांच्या बाजूला जाऊन सांगायला पाहिजे की तोडा यांना, काढा यांना. भाजपचं सरकार आहे. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहेत, काही दुसरे कार्यकर्ते, सर्व आम्ही व्यापारी लोक आहेत. पोटं भरण्याचा प्रश्न आहे आमचा. आमच्या घरदारं उद्ध्वस्त होऊन जातील याच्यामुळे. तुमची मागणी काय प्रमुख ते आम्हाला पुनर्वसन कसं करून देता? आमच्या दुकानं आम्हाला तोडायला हरकत नाही. आमचं पुनर्वसन करा. नंतर जेव्हा मॉल बांधल्या जाईल तर आमची सोय कशी करणार? त्याचा आम्हाला आम्ही पत्र करून द्यायला पाहिजे ना, लिहून द्यायला पाहिजे त्यांनी. हुकुमशाही चालू आहे. पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट लोकांचं पोट भरण्याच्या स्कीमा आणतं, लोकांचं पोट खाली करण्याच्या स्कीमा चालू.